हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जी नवीन जॉब अपॉर्च्युनिटी आलेली आहे बी फार्म, डी फार्म आणि एम फार्म स्टुडंटला। मित्रांनो, सर्व स्टुडंटसाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे। तर मित्रांनो, ही जॉब अपॉर्च्युनिटी नेमकं काय असणार आहे, याचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल, कोणत्या कोणत्या ठिकाणी तुम्हाला याच्या थ्रू जॉब भेटणार आहे, तर सर्व इन्फॉर्मेशन मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे। मित्रांनो, आर डी फार्मा यूट्यूब चॅनलवर तुम्हाला माहितीच आहे, ज्या सेंट्रलच्या जॉब असतात, स्टेट गव्हर्नमेंटच्या जॉब असतात, यांची सर्व इन्फॉर्मेशन मित्रांनो तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार पीएम इंटर्नशिप स्कीम। तर मित्रांनो, सेंट्रल गव्हर्नमेंटने नवीन स्कीम लॉन्च केलेली आहे, जे की फ्रेशर स्टुडंट आहेत, या सर्व स्टुडंटला मित्रांनो आता इंटर्नशिपची जॉब अपॉर्च्युनिटी भेटणार आहे। तर मित्रांनो, या स्कीमची सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की सर्व टॉपच्या ज्या फार्मास्युटिकल कंपन्या असतील किंवा आयटी कंपन्या असतील, या सर्व कंपन्या या स्कीम सोबत टायअप आहेत, या स्कीमच्या पार्टनर आहेत। तर मित्रांनो, तुमच्यासाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे। तुम्ही जर सध्या जॉब सर्च करताय तर फ्रेशरला कुठेही जॉब भेटत नाहीये, तर त्यासाठी मित्रांनो ही एक चांगली स्कीम असणार आहे। त्याच्यासाठी मित्रांनो आपण पहिल्यांदा बघू की कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटी किंवा इंटर्नशिपची अपॉर्च्युनिटी भेटणार आहे। तर याच्यामध्ये सेकंड नंबरला बघितलं टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, ही आयटी कंपनी। याच्यामध्ये फार्माकोविजिलन्स, सीडीएम, क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट ह्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटू शकते। त्याच्यानंतर मित्रांनो कॉग्निझंट पण आहे। त्याचबरोबर मित्रांनो फार्मास्युटिकल किती कंपन्या आहेत हे आपण या स्कीम मध्ये चेक करणार आहेत। इथे जर बघितलं मित्रांनो, फार्मा सर्च केल्याच्या नंतर जर सन फार्मा लॅबोरेटरी लिमिटेड, सन फार्मा एक चांगली फार्मास्युटिकल कंपनी आहे, ही पण याच्यात इन्क्लूड आहे। त्याचबरोबर मित्रांनो इथे जर तुम्ही बघितलं तर ग्लिनमार्क फार्मास्युटिकल लिमिटेड इन्क्लूड आहे। त्यानंतर मॅनकाइंड फार्मा लिमिटेड ही फार्मास्युटिकल कंपनी आहे। या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये मित्रांनो क्यूए, क्यूसी, तसंच प्रोडक्शन मध्ये पॅकेजिंग हे सर्व डिपार्टमेंट असतील। त्याच्यानंतर आर ए रेग्युलेटरी अफेअर्स, म्हणजे फार्मास्युटिकल कंपनीचे जेवढे पण डिपार्टमेंट आहेत, या सर्व डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला इंटर्नशिप साठी अपॉर्च्युनिटी भेटणार आहे। त्याच्यानंतर इथे तुम्ही खाली बघू शकता सन फार्मा, मॅक्लॉइड फार्मास्युटिकल कंपनी। त्याच्यानंतर मित्रांनो इथे बघा अरबिंदो चांगली फार्मास्युटिकल कंपनी आहे। त्याच नंतर अलेम्बिक फार्मास्युटिकल कंपनी, त्याच्यानंतर इंटास, त्याच्यानंतर ग्लॅड फार्मा, अजंटा फार्मा, टोरेट फार्मास्युटिकल, त्याच्यानंतर मित्रांनो इथे इमक्योर फार्मास्युटिकल। मित्रांनो जेवढं पण बघितलं टॉपच्या खूप साऱ्या फार्मास्युटिकल कंपनी या स्कीम मध्ये असणार आहेत। मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, या सर्व कंपनीमध्ये जर चांगला जॉब भेटायचा असेल तर खूप डिफिकल्ट आहे। खूप सारे फ्रेशर स्टुडंट बी फार्मचे अप्लाय करतात, वॉक इन इंटरव्ह्यू साठी मित्रांनो खूप सारे स्टुडंट येतात। त्यामुळे मित्रांनो या कंपनीमध्ये जॉब भेटणं सध्याला थोडंसं डिफिकल्ट आहे। पण मित्रांनो तुम्हाला या स्कीम थ्रू जॉब भेटणार आहे। आता मित्रांनो या स्कीम मध्ये कोण कोण स्टुडंट इलिजिबल असणार आहेत, तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया जर बघितला तर इथे मित्रांनो तुम्ही बघू शकता, तुमचं जे एज असलं पाहिजे ते 21 ते 24 इयर या एज बिटवीन एज असेल तर तुम्ही या स्कीम साठी अप्लाय करू शकता। त्याच्यानंतर मित्रांनो एज्युकेशन मध्ये जर बघितलं, एज्युकेशन मध्ये ग्रॅज्युएशन म्हणजे बी फार्म, डिप्लोमा असेल बी फार्म स्टुडंट इलिजिबल असणार आहेत। त्याच्यानंतर डी फार्म स्टुडंट पण इथे इलिजिबल असणार आहेत। आणि त्यानंतर मित्रांनो एम फार्म स्टुडंट पण या ते इलिजिबल असेल, पण तो एज क्रायटेरिया तुम्हाला चेक करावं लागेल। त्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही इथे इलिजिबल असणार आहेत। तर मित्रांनो जॉब स्टेटस जर बघितलं, नॉट एम्प्लॉयड फुल टाइम, तर मित्रांनो हे तुम्हाला फुल टाइम जॉब एम्प्लॉयमेंट नसणार आहे। त्याच्यानंतर महत्त्वाचं जर क्रायटेरिया बघितलं तर फॅमिली, तर मित्रांनो तुमच्या फॅमिलीमध्ये कोणीही गव्हर्नमेंट जॉबला नसलं पाहिजे। आणि त्यानंतर तुमचं जे इन्कम आहे ते 8 लाखापेक्षा काय असलं पाहिजे, कमी पाहिजे। या सर्व गोष्टी असतील तर तुम्ही काय असणार आहेत मित्रांनो, याच्यासाठी इलिजिबल असणार आहेत। त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे मित्रांनो, हे किती दिवसासाठी असणार, तर इंटर्नशिप प्रोग्राम आहे, तर 12 मंथ तुम्हाला एक्सपिरियन्स तुम्ही या इंटर्नशिप स्किल मध्ये घेऊ शकता। तर मित्रांनो हे एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचं आहे। समजा तुम्हाला जर आयटी कंपनीमध्ये भेटला इंटर्नशिप साठी, तर ते एक्सपिरियन्स तुम्हाला खूप महत्त्वाचा असणार आहे। 12 मंथचं तुम्हाला
चांगलं एक्सपिरियन्स असणार आहे। तर तुम्ही आता बघू शकता की खूप सारे कोर्सेस आहेत जे IT कंपनीमध्ये जॉब अपॉर्च्युनिटीसाठी मार्केटमध्ये आहेत। कुणाची 80 फीस आहे, म्हणजे फीस खूप जास्त आहे, पण इथे तुम्हाला मित्रांनो सॅलरी पण भेटणार आहे, प्लस 12 मंथचं तुम्हाला ॲक्युरेट ॲक्च्युअल वर्किंगचा एक्सपिरियन्स इथे भेटणार आहे। त्यासाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे। आणि मित्रांनो याच्यामध्ये जे सॅलरी भेटणार आहे ते 12 मंथ तुम्ही इंटर्नशिप स्किल करता, तर त्यासाठी जे सॅलरी आहे ते गव्हर्नमेंट 4500 तुम्हाला गव्हर्नमेंट कडून सॅलरी भेटेल। आणि तुम्हाला मित्रांनो 500 रुपये हे सॅलरी ज्या कंपनीत तुम्ही वर्क करता तिथून भेटेल। म्हणजे मित्रांनो तुमची जे टोटल सॅलरी याच्यामध्ये असणार आहे ते किती असणार आहे, 5000 रुपये ही सॅलरी तुमची असणार आहे। मित्रांनो सॅलरीकडे नका बघू, पण तुम्हाला जर अपॉर्च्युनिटी चांगल्या डिपार्टमेंटमध्ये भेटत असेल तर तो एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो। त्या एक्सपिरियन्सवर नंतर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही फ्रेशर होऊन एक्सपिरियन्स म्हणून मार्केटमध्ये येतात, तर एक्सपिरियन्स वाल्याला खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी येतात, तर त्या अपॉर्च्युनिटीचा तुम्ही फायदा घेऊ शकता। वन टाइम ॲक्सिडेंट कव्हरेज पण आहे मित्रांनो इथे। आणि मित्रांनो तुम्हाला जर ह्याच्यासाठी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर इथे रजिस्ट्रेशन नाववर क्लिक करायचंय आणि तिथे ज्या डिटेल्स येतात सर्व डिटेल फिल करायचे आहेत मित्रांनो। आणि त्यानंतर इथे जर तुम्हाला काही डाऊट असतील, तुम्हाला खूप सारे या योजने रिलेटेड डाऊट असतील, स्कीम रिलेटेड डाऊट असतील, तर मित्रांनो इथे ना FAQ मध्ये खूप साऱ्या गोष्टीचे आन्सर व्यवस्थित दिलेले, जसं की व्हॉट इज द प्राईम मिनिस्टर इंटर्नशिप स्कीम ही काय असणार आहे। त्याच्यानंतर इथे बघू शकता व्हॉट इज अ इंटर्नशिप, वाय शुड वी डू, ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टीचे आन्सर तुम्हाला भेटणार आहे। ही जे FAQ आहे तुम्ही व्यवस्थित रीड करा, त्याच्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी समजणार आहे। त्याचं ड्युरेशन काय असणार आहे 12 मंथ, त्याच्यानंतर क्लासरूम इंटर्नशिप आहे का, या सर्व गोष्टी इथे इन्क्लूड होणार आहेत। नंतर जॉब अपॉर्च्युनिटी काय असेल, एलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे बघा व्यवस्थित दिलेलं आहे। कॅन अप्लाय फॉर द प्राईम मिनिस्टर इंटर्नशिप स्कीम, तर त्याच्यामध्ये बघा कशा पद्धतीने अप्लाय करायचं त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे। त्याच्यामध्ये तुम्ही इंडियन सिटीजन पाहिजे, जसं मी एज सांगितलं ते 21 ते 24 वर्ष एज असलं पाहिजे। त्याच्यानंतर यू मस्ट नॉट बी एम्प्लॉयड फुल टाइम और एंगेज्ड इन फुल टाइम एज्युकेशन, तर मित्रांनो जे स्टुडंट एज्युकेशन घेत आहेत किंवा ऑलरेडी कुठेतरी जॉब करतायत तर असे स्टुडंट इलिजिबल नसणार आहेत। जे स्टुडंट मित्रांनो फ्रेशर आहेत, जे रिसेंटली पास आउट झालेले आहेत, त्यांचं एज 21 ते 24 इयर यामध्ये आहे आणि कुठेही जॉब करत नाहीये किंवा एज्युकेशन त्यांचं चालू नाहीये, अशा सर्व स्टुडंट याच्यामध्ये इलिजिबल असणार आहेत। तर याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर इथे सर्व डिग्री वगैरे सर्व दिलेलं आहे, जसं की इथे डिप्लोमा म्हणजे आपलं D.Pharm यामध्ये इन्क्लूड होईल। त्याच्यानंतर मित्रांनो इथे B.Pharm आहे, तर ते पण याच्यात इन्क्लूड होणार आहे। तर मित्रांनो सर्व स्टुडंटनी या स्कीमचा फायदा घ्यायला पाहिजे, एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे। तुम्हाला ऍप्लिकेशन करताना काहीही प्रॉब्लेम असेल तर इथे दिलेलं FAQ तुम्ही चेक करा। फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन मध्ये तुम्हाला सर्व आन्सर व्यवस्थित भेटून जातील। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व गरजू फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि मित्रांनो तुम्हाला आणखीन काही डाऊट असेल याच्या रिलेटेड तर तुम्ही कमेंट करा। थँक्यू।